Hello friends, welcome to Vivekananda Classes YouTube channel. We are going to learn today World Heritage Topics English workshop. In this workshop, we are going to learn very important questions. That is why you should concentrate on the lecture. So first of all, we will see questions and then we will learn what is their answers and how to write it. So तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ल्ड हेरिटेज या धड्यातला जो काही शेवटचा भाग आहे हा वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडी हा भाग आपण आज पाहणार आहोत. तर वर्कशॉपचा पहिला प्रश्न आपण पाहतोय तर तो असा आहे. माझ्यासमोर पुस्तक आहे, तुमचं हे पुस्तक असण्याची गरज आहे. ठीक आहे. सो पहिला प्रश्न, राईट द इम्पॉर्टन्स ऑफ द इयर्स गिवन बिलो विथ रेफरन्स टू वर्ल्ड हेरिटेज साइट. तर आपल्याला काही सालं दिलेली आहेत आणि त्या सालांचं जे काही इम्पॉर्टन्स आहे किंवा त्या साला काय घडलंय वर्ल्ड हेरिटेज साइटच्या धड्यामध्ये नेमकं काय घडलंय हे इथं आपल्याला सांगायचं आहे. तर तो तक्ता हा अशा प्रमाणे. ठीक आहे. सो इयर आहे 1959 1959. मग इम्पॉर्टन्स काय झालं बघा. युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन टू प्रोटेक्ट टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स अँड एक्सेट्रा. तर युनेस्कोनं ही संघटना स्थापन केली. 1965 White House Conference in United States called for World Heritage Trust. World Heritage Trust असं त्याचं नाव ठेवण्यात आलं. 1968 ला काय झालं पहा. द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ nature's similar goals and presented that UNESCO. तर युनेस्कोनं हे काय केलं, प्रेझेंट केलं. युनेस्कोनं काय केलं, हे प्रेझेंट केलं की कशा प्रकारे काय झालंय तर ह्या सेविंग्स वगैरे केल्या जाणार आहेत. सो आता पहिलं आपण 1968 द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर सिमिलर गोल्स अँड प्रेझेंटेड देम ॲट द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट. तर ह्युमन एन्व्हायरमेंट वर जी घडलेली कॉन्फरन्स होती त्याच्यामध्ये हे मानण्यात आलं की नेचरला सेव्ह करण्यासाठीचे गोल्स काय आहेत. त्यानंतर 1972 ला काय झालं तर कन्व्हेन्शन कन्सर्निंग द प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज वॉज अडॉप्टेड बाय युनेस्कोज जनरल कॉन्फरन्स. तर युनेस्कोनं काय केलं, जनरल कॉन्फरन्स मध्ये हे मान्य केलं किंवा हे जे काही वारसा स्थळ आहेत त्यांना अडॉप्ट म्हणजे दत्तक घेण्याचं काम सुरू केलं. त्यानंतर 2009 साली काय घडलं तर 890 वर्ल्ड हेरिटेज साइट्स वेअर लोकेटेड इन 148 कंट्रीज. तर 148 देशांमध्ये 890 इतक्या वर्ल्ड हेरिटेज साइट्स ठरवण्यात आल्या. ह्या साइट्स ज्या आहेत त्या ठरवण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. सो याचा पुढचा प्रश्न अगदी सोपा असा प्रश्न याच्या पुढे आपल्याला पाहायचा आहे. तो असा आहे तर रिकाम्या जागा भरायच्या. आपल्याला काय करायचं आहे तर रिकाम्या जागा भरायच्या आहेत. सो द कंट्री नेम द फॉलोइंग. शेवटी रिकामी जागा दिलेली आहे त्याला आपल्याला नाव द्यायचं आहे. द कंट्री वेअर माउंट हगेसियन इज सिच्युएटेड. हे जे माउंट हगेसियन आहे तर याचं स्थान सांगायचं आपल्याला. तर इट इज सिच्युएटेड इन चायना. ओके. द फेमस क्वेश्चन, द फेमस डॅम इन इजिप्त ऑन रिव्हर नाईल. हे कशासाठी उल्लेख आला याचा तर याच्यासाठी आसवान हाय डॅम बिल्ड करणार होते. मग इथं उत्तर काय लिहायला पाहिजे, आसवान हाय डॅम. ओके. सो नेक्स्ट सी नंबरचा क्वेश्चन असा आहे, द प्लेस वेअर द कॉन्फरन्स बेस्ड ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट वॉज हेल्ड. ही जी काही
कॉन्फरन्स झाली ही कुठं झाली, तर ही झाली स्टॉकहोमला. कुठं झाली? स्टॉकहोम येथे. आता पुढचा प्रश्न असा आहे, द कंट्री इन विच द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर. असा देश की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नंबर्सनी काय आहेत, वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत. मग असा देश आहे USA, 76 साइट्स. 76 साइट आपल्याला पुस्तकामध्ये दिलंय, ते 44 चं दिलंय बघा. इटली हॅज हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट 44, बट इन USA देयर आर लॉट्स ऑफ साइट्स. ओके. The body which can exclude a site from World Heritage Site. मग exclude means काढून टाकणे. काढून एखादं वारसास्थळ काढून टाकण्याचा अधिकार कोणाला आहे, तर वर्ल्ड हेरिटेज साइट्सची काही कमिटी आहे, म्हणजे युनेस्को. या युनेस्कोला हा अधिकार आहे, ज्याला वर्ल्ड हेरिटेज कमिटी असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता इथं हा प्रश्न संपतोय. हा प्रश्न शक्यतो A2 किंवा B2 इथं हा अशा प्रकारचा प्रश्न दिला जातो. A2 किंवा B2 ह्या भागामध्ये असा प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर ऍक्टिव्हिटी शीट मध्ये सुद्धा हा प्रश्न बऱ्याच वेळा येतो. बऱ्याच वेळा म्हणण्यापेक्षा प्रत्येक वेळा येतो. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. पुढे जी दिलेली वाक्य आहेत ती तुम्हाला पूर्ण करायला सांगितलेली आहे. वाक्य जी दिलेली आहेत आपल्याला ती आपल्याला पूर्ण करायला सांगितलेली आहे. द वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन्क्लूड्स. वर्ल्ड हेरिटेज साइट मध्ये कोणकोणत्या कशा प्रकारच्या साइट्सचा इन्क्लूड होतो, कोणकोणत्या साइट्स त्यामध्ये इन्क्लूड केल्या जातात. तर हेरिटेज साइट मध्ये पहा, कल्चरल अँड नॅचरल एरियाज, हिस्टॉरिकल, त्यानंतर सिव्हिल, त्यानंतर नाही का अशा कलाकृती वगैरे, हे सगळं काय केलं जातं, इन्क्लूड केलं जातं. त्यानंतर आहे बी. बी काय बघा, देयर वेअर अराउंड डॉट वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन द वर्ल्ड. देयर आर 891 साइट्स आर देयर. मग याचं पूर्ण उत्तर असं होईल, देयर वेअर अराउंड 891 वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन द वर्ल्ड. आता पुढचा आहे सी. द रोल ऑफ वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज. वर्ल्ड हेरिटेज कमिटीचा रोल काय, त्याचं काय काम आहे, टू लिस्ट द साइट्स ॲज युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्स और exclude outdated sites. exclude outdated sites म्हणजे त्या काढून टाकणं किंवा नव्यानं घेणं. ठीक आहे. मग यामध्ये आपल्या साताराचं कास पठार याचाही उल्लेख आपल्याला करावा लागेल. द टेन्युअर ऑफ वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज. टेन्युअर या शब्दाचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लक्षात ठेवा, तो असा आहे कालावधी. सुरुवातीपासून शेवटपर्यंत जो वेळ लागतो त्यालाच टेन्युअर असं म्हटलं जातं. तर टेन्युअर हा 6 इयर्स असतो. वी कॅन गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ल्ड हेरिटेज साइट फ्रॉम इट्स वेबसाइट. काय आहे ती, whc.unesco.org. org means organization. org means ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन. ठीक आहे. .edu म्हणजे एज्युकेशन. तर इथं आपल्याला सांगितलंय ऑर्गनायझेशन. ओके. सो फोर्थ क्वेश्चन पाहू. अगदी सोपा आहे. इथं काय करायचं आहे, तर वेब पूर्ण करायची आहे. हा सुद्धा A2 साठी येणारा प्रश्न किंवा जे काही पॅसेज आहे त्यातला जो काही कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलला किंवा फॅक्च्युअल क्वेश्चन मध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. Complete the following way by giving reasons why World Heritage Sites are in danger. ज्या काही वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत ह्या डेंजर मध्ये का आहेत हे तुम्हाला इथे विचारलेलं आहे, पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे.
तुम्ही त्यातलं शोधून लिहू शकता किंवा तुमच्या मनाने लिहू शकता, ते सुद्धा पुस्तकातलंच असणार आहे. जसे की वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर इन डेंजर, हे तुम्हाला सेंट्रल आयडिया दिलेली आहे. मग त्यावर तुम्हाला काय करायचे आहे, त्याची कारणं लिहायची आहेत. मग एक यांनी दिलेलं आहे, काय आहे, वॉर. युद्ध झाल्यामुळे काय होतात, या अशा साइट्स ज्या आहेत या काय होतात, डिस्ट्रॉय होतात. सो लेट मी डिस्कस फर्दर reasons of destroying World Heritage Sites. So pollution is the most important factor. Earthquake or natural calamities, uncontrolled urbanization, heavy tourist traffic किंवा heavy tourism, त्यानंतर एअर पोल्युशन. आता पोल्युशन मध्येच ते एअर पोल्युशन आलंय, त्यामुळे हा ड्रॉबॅक होईल. त्यानंतर ऍसिड रेन, नॅचरल डिझास्टर्स, हे पण आपण डिस्कस केलंय. देन डिसमेंटलिंग ऑफ साइट्स अँड अदर, अजून बरीच कारणं आहेत. तर अशी कारणं तुम्ही लिहून ही वेब काय करायची, पूर्ण करायची. आय थिंक बघा 1 2 3 4 5 6 7 8 आहे, त्यातलं एक तुम्हाला दिलंय, म्हणजे 7 कारणं तुम्हाला लिहायची आहेत. सो आता आहे खूप महत्त्वाचा प्रश्न, ज्याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी मध्ये विचारला जाणारा जो प्रश्न आहे मोठ्या उत्तरांसाठी, ते प्रश्न विचारलेले आहेत. हे मात्र तुम्हाला तुमच्या शब्दात मांडायचं आहे. आन्सर्स इन युअर ओन वर्ड्स. मग हे आयातला काही प्रश्न तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स साठी सुद्धा विचारले जाऊ शकतात. तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स साठी सुद्धा यातले काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर यातला अगदी सोपा प्रश्न आहे तो आहे फर्स्ट ए नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. तर यात काय विचारलंय, व्हॉट आर द ड्युटीज टुवर्ड्स प्रिझर्वेशन ऑफ एनी हिस्टॉरिकल साइट. एनी हिस्टॉरिकल साइटला प्रिझर्व करायचं असेल आपल्याला तर काय करावं लागेल. व्हॉट यू शुड डू टू सेव्ह हिस्टॉरिकल ऑर एनी साइट. मग याचं उत्तर तुम्ही तुमच्या भाषेत द्यायचं आहे. या हिशोबाने काय लिहिताय, तर ते तुम्ही लिहिताय ह्या शब्दात लिहायला पाहिजे, पर्सनल रिस्पॉन्स सारखं. बघा, म्हणजेच तुमचं मत आहे, आय थिंक फॉलोइंग मेजर्स, उपाय, मेजर्स म्हणजे उपाय, फॉलोइंग मेजर्स वुड शुड बी टेकन. फर्स्ट, we should regulate the traffic of tourists. Second, we must control pollution like acid rain, air pollution, soil pollution. We should maintain peace, शांतता जोपासली पाहिजे आपण. We should clean the historical sites. पाचवं, we should rebuild or repair our historical sites. We should, सातवं, aware people about how to conserve historical sites. And we should aware people about World Heritage Sites of History. अशा पद्धतीने खूप मोठं उत्तर तुम्ही लिहू शकता. याचे 2 पैकी 2 मार्क सहज तुम्ही मिळवू शकता. फक्त उत्तराची भाषा आणि वाक्यरचना महत्त्वाची आहे. त्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन, असा आहे बघा, व्हाय शुड वी प्रिझर्व अ वर्ल्ड हेरिटेज साइट. व्हाय शुड वी प्रिझर्व वर्ल्ड हेरिटेज साइट. आपण वर्ल्ड हेरिटेज साइट्स का प्रिझर्व करायच्या, त्या जपायच्या का. व्हाय शुड वी प्रिझर्व वर्ल्ड हेरिटेज साइट. आपण वर्ल्ड हेरिटेज साइट्स का प्रिझर्व करायच्या याच्याविषयी इथं सांगण्यात आलेलं, विचारण्यात आलेलं. का प्रिझर्व करायचा बघा, तर याची बरीच कारण आहेत. आय थिंक वी मस्ट प्रिझर्व वर्ल्ड हेरिटेज साइट्स बिकॉज, बघा हे आपल्या मताचं झालं. आय थिंक further generation can know our heritage.
tourism can make us revenue. दोन झाले. We can understand or learn from past. तीन झाले. Fourth, it will enrich our life. चार. बाद झाले म्हणते. त्यानंतर what is the role of World Heritage Site in promoting tourism in any country? एखाद्या कंट्रीमध्ये जर काय करायचं असेल, पर्यटनाला काय करायचं असेल, प्रमोट करायचं असेल, प्रोत्साहन द्यायचं असेल, तर काय करायला पाहिजे? बघा, द वर्ल्ड हेरिटेज साइट्स प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन प्रमोटिंग वर्ल्ड हेरिटेज साइट्स टुरिझम, किंवा they promote tourism in countries like India. The organization is responsible with the country's distribution, provides fund, take care of sites, then develop it and maintain the equilibrium of tourist and tourism. ओके, सो हे उत्तर झालं सी या प्रश्नाचं. आता आपण पुढच्या पानावरचा प्रश्न पाहू. क्वेश्चन नंबर 6. आपल्याला आता पाहायचा आहे क्वेश्चन नंबर 6. रीड द फॉलोइंग ड्युटीज टुवर्ड्स प्रिझर्वेशन ऑफ एनी हिस्टॉरिकल साइट अँड मेक सेंटेन्सेस अबाउट ईच ऑफ आवर ड्युटीज. तर इथं काय करायचं आपल्याला, तर हा जो काही सगळं जे खाली दिलेले आहेत बघा, बरेच पॉइंट्स दिले आहेत, ते वाचायचे आहेत आणि प्रत्येक पॉइंट विषयी एक वाक्य लिहायचं आहे. प्रत्येक पॉइंट विषयी एक वाक्य लिहायचं आहे. तर जसे की बघा, ओबे रूल्स अँड रेग्युलेशन, याच्यावर यांनी दिलेलं वाक्य काय बघा, व्हिजिटर मस्ट ओबे द रूल्स अँड रेग्युलेशन्स डिस्प्लेड ॲट द एंट्रन्स. तुम्हाला सूचना तयार करायच्या, रिक्वेस्ट तयार करायची. ओके, तर व्हिजिटरनी काय करायचं आहे, ज्या काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत, कायदे आहेत, हे पाळायचे आहेत, नियम पाळायचे आहेत. मेंटेन डिसिप्लिन अँड ऑर्डर. व्हिजिटर मस्ट मेंटेन डिसिप्लिन अँड ऑर्डर. मेंटेन क्लीनलीनेस. एव्हरी व्हिजिटर शुड maintain cleanliness in premises of site. Use dustbins and garbage bags. Use dustbins and garbage bags. तर तुम्ही काय करा, ज्यावेळी साइटवर येताय त्यावेळी काय करा, कचरा कुंडीमध्येच टाका. जो तुम्ही तयार केलेला कचरा आहे हा कुंडीमध्येच टाका. जे काही कचरादाणी आहे त्यातच ते टाका. मग याचं वाक्य कसं बनेल बघा, यू मस्ट यूज डस्टबिन अँड गार्बेज बॅग्स. स्कॅटरिंग रबिश इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. ओके, हे आपण वाढवलं. ऑब्झर्व सायलेन्स. एव्हरी व्हिजिटर must maintain silence. Maintain environmental safety. Environmental safety maintain करायची इथं. मग काय करायचं, every visitor must maintain safety of nature. You should not pluck any flower from any tree. It will be offense. हा गुन्हा आहे. प्रोटेक्ट आवर कंट्रीज हिस्ट्री हेरिटेज. वी आर ओनली रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग आवर हिस्ट्री अँड हेरिटेज. किंवा याचं वेगळं होऊ शकतं, यू मस्ट प्रोटेक्ट आवर कंट्रीज हिस्ट्री ऑर हेरिटेज. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, हा 6वा प्रश्न सुद्धा सोडवायचा आहे. तर आपण 6व्या प्रश्नापर्यंत आज पाहिलेला आहे स्वाध्याय.
उद्याच्या तासाला आपण 7व्या प्रश्नापासून ते 15व्या प्रश्नापर्यंत प्रोजेक्ट पर्यंत आपण पुढचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर इथं आपण थांबतोय. राहिलेला भाग जो आहे तो आपण येत्या